तर जय श्रीराम मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की आपण टॉस जिंकून बॅटिंग घेतली. हा पार्ट 2 आहे. तुम्हाला तर माहितच आहे आपण जळगाव आलोय अनुभूती इमी स्कूलच्या ग्राउंडवर जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी. तर मी आणि साहिल चाललो भाऊ आता ओपनर. आमचा पहिला मॅच आहे मित्रांनो बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ सोबत. आपण मी बॅटिंग केली भाऊ, आपण एक चौका मारला पहिल्या मॅच मध्ये आणि आपल्या बॅटिंगची काही शूटिंग निघली नाही भाऊ, कारण फोन मध्ये चार्जिंग नव्हती. हे असे व्हिडिओ भाऊ इकडून तिकडून मागवले मित्र, कारण आपल्या व्हिडिओ पेक्षा मॅच महत्वाची होती. आपल्या टीमने दिलतो भाऊ भुसावळले 55 रनचं टार्गेट. ते टीम बी चांगली खेळत होती भाऊ, पण ते काही आमचं टार्गेट चेस करू शकले नाही. मुक्तानगर विजयी होऊन गेलं पहिल्या मॅच. मग पुढची खेळणी होती आम्हाला सेमीफायनल मॅच झाल्यानंतर आमचे श्री रवींद्र तायडे सर उर्फ दया सर म्हणजेच आमचे कोच आम्हाला भेट देण्यासाठी ग्राउंडवर आले. आधी मुक्तानगरला होते, मग त्यांची बदली जळगावला होऊन गेली आणि आमचे गुरु महाराष्ट्र पोलीस आहे. नंतर सगळे आनंदी आनंदी खायला बसलो भाऊ आम्ही डबा. सर म्हणवते चांगलं जेवण करून घ्या दुसऱ्या मॅच साठी. नंतर चालू होऊन गेली भाऊ आमची दुसरी मॅच होती रायसोनी कॉलेज सोबत. मी यांना सायलच ओपनर गेलतो भाऊ दुसऱ्या मॅचला आणि मी पहिल्या ओव्हर मध्ये 2 चौके मारले आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये रनआउट झालो. नंतर अशाच आपल्या बॅक टू बॅक विकेट पडत गेल्या आणि 30 बॉलात फक्त 30 रनांचाच टार्गेट रायसोनी कॉलेजला दिला गेला आणि त्या पोरांनी ते टार्गेट इझिली चेस करून टाकलं आणि आम्ही सेमीफायनल हारून गेलो. सर बोलले जे झालं ते झालं, आपलं किट पॅक करा आणि आपण घरी जाऊ. मग ग्राउंडला टाटा करून चाललो भाऊ आम्ही आपल्या गाडीकडे आणि गाडीत आपलं किट वगैरे ठेवलं भाऊ आणि तिथून डायरेक्ट आलो आपण डिमांड. सर म्हणत होते तुम्ही नाराज दिसताय, तुमचा मूड फ्रेश करून टाका मॉल मध्ये फिरून. आणि डिमांड मध्ये पहा हेवी विकता भाऊ, काय करसा. तुम्हाला तर माहिती आहे आपली पुरी गँग आली की कपड्यालाच भिडते भाऊ डिमांड मध्ये. म्हटलं तुम्ही कपडे पाहू आपल्याला थोडंफार सामान घ्या. आपण आपल्या पुरता सामान घेऊन घेतलं भाऊ, बिल केला आणि चाललो आम्ही आता घरी. आजसाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. तुम्ही आपल्याला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.